आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अमृताच्या बाबांनी हा सगळा प्रकार आमच्यापासून, आकाश भाऊजींपासून लपवून ठेवला. पण अमृताचं लग्न झाल्यानंतर काहीच दिवसात चेतन परत तिच्या आयुष्यात आला. तो हिम्मत करून मला भेटला. त्याने झालेला सगळा प्रकार मला सांगितला. अमृताच्या बाबांनी त्याला धमकावलं होतं म्हणून तो निघून गेलेला. त्याने मला अमृताला मला फक्त एकदा भेटू दे, हा निरोप द्या एवढं सांगितलं, जो मी दिला. पण तो निरोप दिल्यानंतर अमृताचं आकाश भाऊजींशी वागणंच बदललं. आणि हे जेव्हा सुधाकररावांना कळलं तेव्हा त्यांनी त्या दोघांना धमकावलं. मी त्या चेतनला काही करू नये असं तुला वाटत असेल ना, तर तू त्याला पुन्हा भेटणार नाहीस असं मला वचन दे. पण तरी सुद्धा अमृता चेतनला भेटली. ती पुन्हा घरी आलीच नाही. तिने पळून जाताना चिठ्ठी सुद्धा लिहिली होती. पण आकाश, मला माफ कर, मी कायमची निघून जाते. तू खूप चांगला मुलगा आहेस. तुला माझ्यापेक्षा चांगली जोडीदार मिळेल. सॉरी. ती चिठ्ठी सासूबाईंनी जाळून टाकली. साहेब, माझा अमृतावर कसलाही राग नाहीये. पण आयुष्यभर स्वाभिमान जपत आलेल्या माझ्या बाबांना या सगळ्या प्रकरणामुळे एखाद्या कैद्यासारखं आयुष्य जगावं लागलं. त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास भोगावा लागला. याचा प्रचंड मनस्ताप होतोय मला. तुमच्याकडे हे सगळं प्रूव्ह करणारे साक्षीदार किंवा पुरावे आहेत? होय सर, या सगळ्यामध्ये सुधाकररावांचा हात आहे हे सिद्ध करणारा एक साक्षीदार आणि पुरावा आमच्याकडे आहे. त्यासाठी माझे दुसरे जावई संकेतराव यांना काही प्रश्न विचारण्याची मला परवानगी द्यावी. परवानगी आहे. धन्यवाद. संकेत खेरनार हाजीर हो. गीतेवर हात ठेवून शपथ घ्या, जे बोलाल ते खरं बोलाल. हो, मी गीतेवर हात ठेवून शपथ घेतो की मी जे काही सांगेन ते खरंच सांगेन. संकेतराव, आकाशरावांच्या बाबतीतली माहिती देण्यासाठी तुम्ही सुधाकररावांना फोन केला होता? हो हो बाबा, मी कॉल केला होता सुधाकर यांना. नाही म्हणजे ते या प्रकरणात इन्व्हॉल्व आहेत का नाही हे बघण्यासाठीच मी फक्त कॉल केला होता. आणि बघा ना सर, मी कॉल केला आणि लगेच आपल्या आकाशवर हल्ला झाला. हो, याचा अर्थ सुधाकरराव या सगळ्यामध्ये सामील आहेत हे अगदी स्पष्ट होत आहे. जस्ट आहे. हा वाडकर मास्तर, कोर्टातल्या प्रश्नांची उत्तरं दिली म्हणजे सगळं झालं असं नाही. त्यासाठी सबळ पुरावे असावे लागतात. एवढ्यावरून तुम्ही माझ्या आशिलांना यात आरोपी म्हणू शकत नाही.
आता हा योगायोग असू शकतो. संकेतनी जेव्हा माझ्या अशिलांना फोन केला त्यानंतर लगेच आकाशवरती हल्ला झाला. आता ओवी ज्या मुलाविषयी बोलली, ज्या मुलाला सुधाकररावांनी धमकावलं, मारलं, आत्ता सुद्धा त्यांनीच त्या मुलाला दाबून ठेवलेलं आहे आणि फक्त त्यामुळेच ही अमृता खरं बोलायला तयार नाही आहे हे सिद्ध करणारा पुरावा आमच्या जवळ आहे. आबा, ह्यात आहे पुरावा. ते त्यांच्याकडे यात तर काहीच नाही. वाडकर, या पेन ड्राईव्ह मध्ये तर काहीच नाहीये. हा कसला पुरावा म्हणायचा? यांच्या दाव्याप्रमाणे यांचे पुरावेही पोकळ आहेत. एक मिनिट जज साहेब, माझ्या मोबाईल मध्ये पण आहे तो व्हिडिओ. आहे ना पुरावा? हो, एक मिनिट दाखवतो ना. दाखवताय ना पुरावा? दाखवतोय साहेब. यार, मोबाईल मधनं पण कोणीतरी गायब केलाय तो व्हिडिओ. अरे राणा, बघ ना एकदा, असेल ते बघ ना. माय लॉर्ड, यांच्याकडे कुठलेही सबळ पुरावे नाहीत आणि साक्षीदारही नाहीत. फक्त इमोशनल ब्लॅकमेल करून कोर्टाचा वेळ मात्र वाया घालवत आहेत. मास्तरांनी खरं तर वकील करायला हवा होता. असो, तुम्ही फायनल स्टेटमेंट द्या. माय लॉर्ड, मला असं वाटतं की ही केस अगदी क्लिअर आहे. जिला पळवण्यात आलं तिने सरळ सरळ सांगितलंय की या सगळ्याशी अशोक वाडकरांचा संबंध होता.
आणि त्यानेच तिला पळवलं होतं. त्यांचा मोटिव्ह आपल्याला क्लिअर झालेला आहे. एवढं सगळं क्लिअर असताना हे फक्त आपल्याला गोंधळात टाकतात, बाकी काही नाही. एका बापानं आपल्या पोरीच्या काळजीपोटी हे सगळं केलं, हेही सरळ सरळ दिसतंय. आपल्या मुलीचं दुःख न बघवल्यामुळे तिच्या सुखासाठी त्यांनी एवढा टोकाचा डिसिजन घेतला. माय लॉर्ड, या माणसाला कठोरात कठोर शिक्षा देऊन तुरुंगात डांबायला हवं. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या माणसाला समाजात अजिबात स्थान नाही. 1, 2 नाही तर 5 मुलींचा बाप असणाऱ्या माणसाला बाप कसा असावा हे देखील कळू नये. बस. मी बाकी सगळं काही सहन करेन, पण माझ्या बापाच्या नात्यावर जर कोणी बोट उचललं तर ते मी अजिबात सहन करणार नाही. मला काय करणार हो बाप म्हणून? मी काय काय केलंय, काय काय खस्ता खाल्लाय, काय करणार तुम्हाला? आणि तुम्ही सुद्धा वडील आहात ना? हा, वडील आहात ना तुम्ही सुद्धा वकील साहेब? मग काय असतो बाप, कोण असतो? आपल्या मुलांसाठी बापाला काय काय करावं लागतं हे तुम्हाला सुद्धा माहित असेल. अहो, पहाडासारख्या छातीत असलेलं ज्याचं काळीज आपल्याला लेक आहे हे कळल्यानंतर कापसासारखं मऊ होतं ना, तो असतो बाप. आपल्या मुलांना जगातली सगळी सुख मिळावीत म्हणून हातावरच्या सगळ्या रेषा मिटेपर्यंत जो कष्ट उपसतो ना, तो असतो बाप. चुकली मागली दुसऱ्याची असली तरी ती कोणाची तरी मुलगी आहे हे समजून घेऊन जो मोठ्या मनाने तिला माफ करतो ना, तो असतो बाप. कळलं का सुधाकरराव? आपली बायको बाळंत असताना जी घालमेल सुरू होते त्याहून 10 पट घालमेल आपली लेक बाळंत होत असताना होते. या दोघींच्याही प्रसव वेदनेमध्ये तेवढाच मानसिक तणाव जो सहन करतो ना, तो असतो बाप. तुम्हाला या अशोक वाडकरांचा जेवढा अपमान करायचा असेल तेवढा करा वकील साहेब, पण एका मुलीच्या बापाचा अपमान करण्याची हिंमत कधी करू नका. बघा तुम्हाला काय माहित हो या क्षणाला मला काय वाटत असेल. या आठवताताईंनी माझी मुलगी ओली बाळंत नसताना तिला ज्या पद्धतीचे टोमणे मारले, त्या पद्धतीचा त्रास दिलाय, हे सगळं ऐकताना सेकंदाला मृत्यू अनुभवलाय मी. अरे हे सगळं मी फक्त आणि फक्त माझ्या मुलीचा संसार सुरळीत राहा यासाठी माझ्या छातीवर आणि स्वाभिमानावर दगड ठेवला मी. कारण माझ्यातला पाप जिवंत होतो. याच्या मुलाने माझ्या तळ हाताच्या भोळासारख्या जपलेल्या मुलीला जेव्हा मारहाण केली ना, तेव्हा मला काय वाटलं असेल हे तुम्हाला सांगता येईल असे शब्द जगातल्या कुठल्याही साहित्यिकाने अजून जन्माला घातलेले नाहीत. त्याचं आहे और साधी गोष्ट नसते हो वकील साहेब, पाप पडते. गरीबातल्या गरीब माणसाच्या फाटक्या बंडीचा खिसा असतो
पाप. जेव्हा अख्खा जग तुमच्या विरोधात उभं राहतं ना, तेव्हा तुमच्या बाजूने तुमच्या पुढे उभं राहणारी व्यक्ती म्हणजे तुमचा बाप असतो. अरे असल्या बापाच्या आबरूचे थिंडवणे तुम्ही अख्ख्या न्यायालयासमोर काढताय. साहेब, काही हो नका, लपवू नका, अश्रू लपवू नका. अहो तुम्ही सुद्धा माणूस आहात. भावनांना आवर घालून काय होणार आहे. एक बापच समजू शकतो एका बापाचं दुःख. तुम्ही बोललात त्यातला शब्दन शब्द खराय. मी सुद्धा एक बाप आहे. तुम्ही बोललात ते अगदी मनाला जाऊन भिडलं. पण मी इथे जजच्या खुर्चीवर आहे. मी भावनिक होऊ शकत नाही. फार तुम्हाला मी वेळ देऊ शकतो, सुटका नाही करू शकत. सर, मला काहीतरी बोलायचंय. मला सगळं खरं खरं सांगायचंय. तुम्हाला जे काही सांगायचंय ते इथे येऊन सांगा. माझं चुकलं. मी खोटं बोलले, पण ते मी फक्त माझ्या वडिलांच्या दबावामुळे केलं. सर, माझ्या ज्या मुलावर प्रेम आहे त्याला त्यांनी किडनॅप करून ठेवलंय. मला कोणी पळून नेलं नव्हतं. मी स्वतः चेतन सोबत पळून गेले होते. त्यानंतर माझ्या बाबांनी आम्हाला शोधून काढलं. तर त्यांनी चेतनला त्यांच्या ताब्यात ठेवलं आणि मला मी जे सांगेन तसंच करायचं असं बजावलं. अमृता, हे बघा, तुम्ही जर त्यांना बोलण्यापासून अडवलं तर तुम्हाला तात्काळ अटक करण्याची ऑर्डर देईन मी. तर मी फक्त चेतनमुळे हतबल झाले होते. सर, तेव्हा माझ्या सासूबाईंनी अशोक काकांविरुद्ध केस टाकली होती की त्यांनीच मला पळवून नेलं आणि त्याचाच गैरफायदा माझ्या बाबांनी घेतला. त्यांनी तीच गोष्ट साऱ्या जगाला सांगायचं ठरवलं. आपण बळजबरीने लग्न लावून दिलेली आपली मुलगी पळून गेलीये हे जर साऱ्या जगाला कळलं असतं तर त्यांची अब्रू गेली असतील. सर, फक्त आणि फक्त चेतनच्या सेफ्टीसाठी मी माझे बाबा ते सांगत गेले, जसं सांगत गेले तसं केलं. आणि या सगळ्याचा अशोक काकांना किती त्रास झाला
याची ही जाण आहे मला. तर मी त्यांची गुन्हेगार आहे आणि ह्यासाठी मला होणारी कुठलीही शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण ह्यापुढे ह्या लोकांना मी अजून त्रास नाही देऊ शकत. माय लॉर्ड, अहो हे कोर्ट आहे की सिनेमाचा सेट आहे? हा सगळा इमोशनल ड्रामा आहे. मान्य आहे की अमृताचं एखाद्या मुलावर प्रेम असेल आणि त्यांच्या प्रेमाला तिच्या बापाचा विरोध असेल, पण आता जर अमृता आपल्या बापाला यात अडकवू पाहत असेल आणि त्यांच्यावरती सूड उगवायचा प्रयत्न करत असेल तर मात्र नाईलाजानं असं म्हणावं लागेल की हा खटला वेगळ्याच दिशेने जातोय. ठीक आहे, दोन्ही पक्षांचे जबाब ऐकल्यानंतर कोर्ट या निर्णयापर्यंत आलंय. थांबा.